हॅलो डिअर स्टुडंट्स. वन डे वन कन्सेप्ट या सिरीजच्या सीझन 1 एपिसोड 5 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण 4 एपिसोड कव्हर केलेत. अतिशय चांगला रिस्पॉन्स याला मिळतोय. डेफिनेटली या सिरीजचा तुम्हाला बेनिफिट होईल आणि 11वी कॉमर्सचे कन्सेप्ट क्लिअर होतील. आज एपिसोड 5 मध्ये आपण 3 कन्सेप्ट लर्न करणार आहे जे एकमेकांशी रिलेटेड आहेत. त्यातला पहिला कन्सेप्ट आहे गुड्स. गुड्स म्हणजे वस्तू. So definition of goods is an item in which a trader deals or an item purchased for resale. आता गुड्सला अजून एक टर्म यूज केला जातो, तो म्हणजे स्टॉक. तर स्टॉक म्हणजे काय? बॅलन्स गुड्स इन हँड ऍट द एंड ऑफ द इयर इज नोन ॲज स्टॉक. सो वर्षाच्या शेवटी जे आपल्याकडे गुड्स शिल्लक राहतील त्याला आपण स्टॉक म्हणू, किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो माल. ओके. गुड्स आर करंट असेट्स ऑफ द बिझनेस. आपण असेट्स मध्ये 2 कॅटेगरी बघितलेल्या, लॉंग टर्म असेट्स आणि शॉर्ट टर्म असेट्स. लॉंग टर्मला फिक्स्ड असेट्स, शॉर्ट टर्मला करंट असेट्स. सो गुड्स आर करंट असेट्स ऑफ द बिझनेस. इन केस ऑफ अ मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस, गुड्स आर नोन ॲज इन्व्हेंटरी. सो मॅन्युफॅक्चरिंग साठी टर्मिनॉलॉजी आहे इन्व्हेंटरी. आणि ट्रेडिंग बिझनेस मध्ये गुड्स आर फिनिश गुड्स. मॅन्युफॅक्चर म्हणजे जो गुड्स प्रोड्यूस करणार आणि सेल करणार. ट्रेडिंग बिझनेस म्हणजे जो गुड्स परचेस करणार, मे बी मॅन्युफॅक्चरर कडनं, आणि कस्टमरला सेल करणार. इज दिस क्लिअर? आता गुड्सचे काही आपण एक्झाम्पल्स बघू. मी अंडरस्टँडिंग साठी 4 वेगवेगळे बिझनेसेस कव्हर केलेले आहेत. सो फर्स्ट इज फॉर स्टेशनरी बिझनेस. स्टेशनरी आयटम्स आर गुड्स. ओके. तुम्ही सगळेजण स्टेशनरी परचेस करत असाल म्हणून स्टेशनरी बिझनेस कन्सिडर केलेला आहे. फॉर फर्निचर डीलर्स, फर्निचर अवेलेबल फॉर सेल इज गुड्स. बिझनेसमध्ये आपण रेग्युलर डे टू डे यूज साठी जर आपण वापरत असू तर फर्निचर हे फिक्स्ड असेट आहे. पण फर्निचर डीलरसाठी फर्निचर हे गुड्स आहे, कारण की तो परचेस किंवा प्रोड्यूस का करतो? सेल करण्यासाठी. क्लिअर? तिसरा, जरासं मोठं असेट घेऊ ज्याची व्हॅल्यू जास्त आहे, ते म्हणजे फ्लॅट्स, शॉप्स किंवा ऑफिसेस. फॉर बिल्डर, फ्लॅट, शॉप्स और ऑफिसेस आर गुड्स. आणखी तो का ते बिल्डिंग करायला लागलाय? तर फॉर द पर्पज ऑफ सेल. आणि एक नॉर्मल घेऊ आपण, रोटी कपडा मकान मधला कपडा. फॉर रेडीमेड गार्मेंट शॉप, क्लोथ्स आर गुड्स. आय थिंक या सर्व एक्झाम्पल्स वरनं तुम्हाला गुड्सचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आता गुड्स म्हणजे परचेस सेल होणार. या परचेस सेल मधनं 2 लोकांचा जन्म होणार आहे, त्यांची आपण ओळख करून घेऊया. ठीक आहे. परचेस सेलर, सेल्स बायर. ओके. क्रेडिटर्स, पहिला यातला पर्सन आहे क्रेडिटर्स. अ पर्सन फ्रॉम होम गुड्स और सर्व्हिसेस आर परचेस्ड ऑन क्रेडिट बेसिस आर नोन एज क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आर बेसिकली सेलर्स. सो सेलर्स हे क्रेडिटर्स होणार आहेत. केव्हा? when goods are purchased on credit basis, sellers become creditors. समजलंय का? बघा, नॉर्मल बाईंग आणि सेलिंगचं ट्रान्झॅक्शन झालं, कॅश मध्ये झालं तर काही इश्यू नाहीये. पण जर क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं तर त्या केसमध्ये सेलर्स बिकम क्रेडिटर्स. ठीक आहे. सो क्रेडिटर्स आर क्रेडिट सप्लायर्स, मीन्स पीपल हु आर सप्लाइंग द गुड्स ऑन क्रेडिट बेसिस आर नोन एज क्रेडिटर्स. आता आपण क्रेडिटवर परचेस करतोय, नंतर त्यांना पेमेंट करायला पाहिजे. सो अमाऊंट इज पेएबल टू क्रेडिटर. याच्यावरनं आपण एक कन्क्लुजन काढू शकतो, क्रेडिटर्स आर करंट लायबिलिटी ऑफ द बिझनेस. करेक्ट आहे का? बघा हे सगळं. पर्सन फ्रॉम होम गुड्स आर परचेस्ड ऑन क्रेडिट बेसिस आर नोन एज क्रेडिटर्स. सेलर्स बिकम क्रेडिटर्स ऑन क्रेडिट सेल्स. क्रेडिटर्स आर करंट लायबिलिटी ऑफ द बिझनेस. आता याच्या अंडरस्टँडिंग साठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. लेट्स कन्सिडर 2 पार्टीज, राजेश आणि सीमा. राजेश सोल्ड गुड्स टू सीमा ऑन क्रेडिट बेसिस. हे दोघं जण आहेत. तिथला राजेश कोण असणार आहे? ऑब्वियस आहे. ओके. द मॅन, हिज नेम इज राजेश. नाउ इन दिस एक्झाम्पल, इफ राजेश इज सेलिंग द गुड्स ऑन क्रेडिट बेसिस, राजेश इज क्रेडिटर. क्लिअर? ह्याच बेसिसवर आपण पुढच्या पर्सनकडे जाणार आहे. क्रेडिटर्स फुल्ली अंडरस्टँड झाले का? बघा, बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. सेलर्स अँड क्रेडिटर्स डिफरंट आहेत का? नाही. पण सेलर्सचं क्रेडिटर्स केव्हा होणार आहे? when goods are purchased on credit basis.
आय होप क्लिअर झाला असेल. हे क्लिअर असेल तर पुढचं सोपं आहे. पुढचा पर्सन आहे क्रेडिटर्स नंतरचा डेटर्स. अ पर्सन टू हुम गुड्स और सर्व्हिसेस आर सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस. सो डेटर्स आर बेसिकली बायर्स. कॅश बेसिस मध्ये जर आपण बाय केलं तर डेटर्सचा काही संबंध नाही, पण क्रेडिट बेसिसवर जर बाय केलं तर काय होणार आहे आता. इन केस ऑफ क्रेडिट सेल, sellers become, sorry, buyers become debtors. When goods are sold on credit basis, buyers become debtors. In case of credit sale, sellers become creditors. ठीक आहे. सो डेटर्स आर बेसिकली क्रेडिट कस्टमर्स. आपण कॅश देऊन जर गुड्स आणले तर काय प्रश्न नसतो, पण आपण जर क्रेडिटवर गुड्स परचेस केले तर सेलर आपलं नाव लिहून ठेवणार ऍज अ डेटर म्हणून. अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम डेटर. मग डेटर कोण असतील बिझनेसचे सांगा बघूया. करेक्ट, डेटर्स आर करंट असेट्स ऑफ द बिझनेस. परत मग असं एक्झाम्पल घेऊ. आता तर फार सोपं झालं आपलं एक्झाम्पल. ओके, राजेश सोल्ड गुड्स टू सीमा ऑन क्रेडिट बेसिस. कोण आहे डेटर? एकदम सोपं आहे. इन दिस केस सीमा इज डेटर. सो गुड्स, क्रेडिटर्स आणि डेटर्स हे तीनही 11th स्टँडर्ड साठी एकदम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. आय होप या सर्व थेरी आणि एक्झाम्पल्स वरनं तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. बट इफ यू हॅव एनी डाउट्स देन यू कॅन आस्क अस इन द कॉमेंट सेक्शन. थँक यू व्हेरी मच.